अमरावती शहर गुन्हे शाखेने तत्पर कारवाई करत अवघ्या 4 तासात खुनाचा गुन्हा उघडकीस आणलाय। सुरुवातीला अपघाताचा गुन्हा म्हणून नोंद झालेल्या प्रकरणात सखोल तपासानंतर खुनाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार भातकुली पोलीस स्टेशन हद्दीत बरायठा शहागड बंडा जिल्हा सागर मध्य प्रदेश येथील काही भटके कुटुंब साडी विक्रीसाठी 6 ते 7 दिवसांपूर्वी वास्तव्यास आले होते। दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी मृतक जिते राजा अरुण गोंड व त्यांचा नातेवाईक बाबू विश्वनाथ गोंड हे भातकुली ते चिचरवाडी रोडवरील पुलाजवळ पाणी आणण्यासाठी जात असताना अज्ञात दुचाकीस्वाराने मागून धडक दिल्याची माहिती देण्यात आली। जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय भातकुली येथे दाखल करण्यात आलं। त्यापैकी जिते राजा अरुण गोंड यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं, तर बाबू विश्वनाथ गोंड यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे हलविण्यात आलं। या प्रकरणी भातकुली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली होती। मात्र गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमांची पाहणी केली असता त्या जखमा धारदार शस्त्रामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला। यानंतर मृतकाच्या वडिलांसह नातेवाईकांची चौकशी करण्यात आली। विश्वासात घेऊन केलेल्या सखोल चौकशीत जेवणाच्या कारणावरून मृतक व जखमी नातेवाईक यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली असल्याचं समोर आलं। त्याचवेळी आरोपीने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सदर आरोपीवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून तो पोलीस निगराणीखाली आहे। त्यास अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास सुरू आहे।